आणि भगवान श्री महादेवांची शिवरात्र आणि या शिवरात्रीच्या महान पर्व काळात आज तुम्ही सर्वजण गेले 8 वर्ष आणि हे 9व वर्ष 9 वर्ष सालाबादप्रमाणे हा अखंड महोत्सव इथं आयोजित केला जातोय। पण मला आता एक उत्तर द्या, गेल्या 9 वर्षापासून हा भगवंताची सेवा आपण करतोय, त्याचं स्मरण करतोय, त्याचं चिंतन करतोय, पण ते करत असताना नक्की आपण पूजा कशी करतो थोडक्यात सांगते। पूजा करताना भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा नंदीला पाणी घाला। माझा आवाज व्यवस्थित सगळ्यांना येतोय? नाहीच नाही ना तुम्ही मला काय तुमच्याच माहिती। भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा नंदीला महाराजांना पाणी घाला, थोडं पुढे जा, एक साईडला गणपतीची मूर्ती असते, त्या गणपतीच्या मूर्तीला पाणी घाला। आणि मी आता पाहिलं की महादेवांच्या मंदिरामध्ये रामाची ही मूर्ती आहे, जे महादेव रामाचे परमभक्त होते, अशा महादेवांची ही मूर्ती पाहून आनंद झाला। त्या रामाच्या मूर्तीला पाणी घाला, आतमध्ये जा, आतमध्ये गेल्यानंतर जे आपल्याला पिंड दिसेल त्या पिंडीच्या मागच्या बाजूला दक्षिण दिशेला भजनगरी महादेव रामपूजी सदाशिव। लहान लेकरांना ऐका, पूजा कशी करायची? पहिल्यांदा नंदी महाराजांना पाणी घालायचे, नंतर पुढे गेल्यानंतर ना गणपतीला घालायचे आणि जे रामाची मूर्ती तिला घालायचे। आतमध्ये गेल्यानंतर जे भगवान शंकरांची पिंड आहे त्या पिंडीच्या दक्षिण दिशेला एक मूर्ती आहे, ती कुठली माहिती आहे? ती साक्षात निर्गुण पार्वती आहे। त्या निर्गुण पार्वतीला पाणी घालायचे आणि जर नसेल, काही काही ठिकाणी नसतं, जर नसेल तर जी काही पिंड आहे त्या पिंडीची जी पाण्याची कठडी आहे, साईडची जी काही कठडी आहे ती म्हणजे साक्षात निर्गुण पार्वती, तिला पाणी घालायचे। आणि मग जी काही आपले भगवान शंकरांची पिंड आहे त्या पिंडीला पाणी घालायचे। आता पाणी किती घालायचं? एक बकेट, बरोबर ना? 2 अंडे, बरोबर ना? किती घालायचे? एवढ्या वर्ष तुम्ही भक्ती करताय भगवंताची, किती घालायचं? ऐका, फक्त 5 जलधारा घालायच्या। किती? 5 जलधारा। मग त्या तांब्याच्या असेल ना, चमच्याच्या असेल ना, किंवा मग जी पूजा करतोय ती पूजा करायची जी पळी असते त्या पळीची असेल फक्त 5 जलधारा घालायच्या। पण त्या 5 जलधारा घालताना 5 मंत्र आहेत, ऐकताय ना? 5 जलधारा घालताना 5 मंत्र आहेत, कुठले? मी म्हणते, माझ्या मागे म्हणायचे, ओम कार्तिकेय नमः। ओम कार्तिकेय, आवाज येत नाही, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे। ओम कार्तिकेय नमः। ओम कार्तिकेय नमः। ओम कीर्तिमुखाय नमः। ओम कीर्तिमुखाय नमः। जेवण झाल्यानंतर अच्छा, नंतर आहे का? ऐका, ओम कीर्तिमुखाय नमः।
कीर्तिमुखाय नमः ओम कुबेराय नमः ओम कुबेराय नमः ओम सर्पाय नमः ओम सर्पाय नमः ओम वीरभद्राय नमः ओम वीरभद्राय नमः हे 5 मंत्र आहे पण हे मंत्र आमच्या लक्षात राहणार तेव्हा प्रामाणिक आहे काही का असेल नाही प्रामाणिक हे महत्त्वाचं आहे ठीक आहे नका काळजी करू नाही का लक्षात राहीना पण एकच मंत्र मग म्हणायचा कुठला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम आवाज ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एवढा मंत्र फक्त म्हणायचा आहे त्या 5 जणांना घालतो आपण त्या जणांना घालताना हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते झाल्यानंतर ना आता तुम्ही आम्ही पूजा करतो भगवान शंकरांना काय प्रिय आहे हो 5 प्रकारची फळं प्रिय आहे पण ते आपल्याकडं नाही शक्यतो कोण देत पण काय करतो आपण बेलाचं पान वाहतो सगळ्यांचं लक्ष आहे ना बेलाचं पान वाहतो बेलाचं पान वाहतो पण ते सरळ वाहतो की उलट वाहतो कसं सरळ व्हायचं की उलट घाबरू नका बोला चला तुमच्यापेक्षा लहान आहे मी काय तुम्हाला खाणार आहे उलट व्हायचं भगवान शंकरांच्या पिंडीवर ते उलट अर्पण करायचे बरोबर उलटा आणि एखाद्याची इच्छा असेल एक गोष्ट सांगू ज्यावेळेस आपण एक पान अर्पण करतो 3 मिनिटं आपण पान घेतो ते पान एक अर्पण केल्यानंतर ना आपले 3 जन्मांचे दोष हे नष्ट होतात किती 3 जन्मांचे दोष नष्ट होतात अजून सांगू काहीची इच्छा असेल ताई मला एक नाही मला 101 पानं व्हायची मला 1000 पानं व्हायची पण बिलच नाही आणि ह्या महान पर्व काळामध्ये बेलाच्या झाडाला एवढे लोक तुटून पडतात काय सांगू बेलच भेटत नाही पण जर खरंच इच्छा असेल तर त्यालाही पर्याय काय करायचं बेलाचं पान घ्यायचं पाण्यामध्ये बुडवायचं आणि भगवान शंकरांना अर्पण करायचं त्याने होतं काय जे काही पाणी आहे ते पाणी हे भगवान विष्णूचं रूप आहे भगवान विष्णूचं रूप आहे ज्यावेळेस ते पाण्याला आपण स्पर्श होतो त्या पाण्याला पाण्याचा त्यावेळेस ते पाणी पुन्हा नवीन होत जे पान आहे पुन्हा नवीन होतं पुन्हा नवीन होतं आणखी सांगते हे नसेल जमत आपल्याला जर 1000 पानं व्हायची असेल तर आणखी लक्षात घ्या जे 3 पानांचं बेल पाणी झोप नाही आली जे 3 पानांचं बेल पाणी त्या बेल पानावर राम 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 लिहायचं 3 पान असतं बरोबर प्रत्येक पानावर राम 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 लिहायचं आणि ते भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं हे एक पान जर वाहिलं राम लिहिलेलं तर 100 पानं वाहिल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि एक गोष्ट सांगू हे कानानं ऐकलंय ग्रंथामध्ये वाचलंय आणि ज्यावेळेस 2025 मध्ये गेल्या वर्षी जो महाकुंभ भरलेला त्यावेळेस आम्ही प्रयागराजला गेलेलो प्रयागराजचं दर्शन झाल्यानंतर ना काशीला वाराणसीला गेलेलो तिथं गेल्यानंतर ना एक विद्वान ब्राह्मणांनी ते राम राम लिहिलेलं पान पिंडीवर अर्पण करताना स्वतः डोळ्यांनी पाहिलं विश्वास पक्का झाला आता लोकांना सांगायला मोकळे असं ऐकलं आपण पूजा कशी करायची आलं लक्षात यदा कदाचित जर पुढच्या वर्षी कार्यक्रम मिळाला इथंच ऐकताय ना जर इथंच मिळाला तर हे नक्की विचारणार हो कारण ज्या भगवंताची आपण भक्ती करतोय ज्याचं आपण चिंतन करतोय त्याची पूजा कशी करायची हेच आपल्याला माहित नसेल तर काय फायदा नाही ना ऐका पूजा कशी करायची सांगितली पण जी शिवरात्र आहे ही शिवरात्र काय का साजरी करतो आपण याचं कारण माहिती का आपल्याला काही म्हणतात ताई भगवान शंकरांचं आणि माता पार्वतीचं लग्न झालं या दिवशी म्हणून शिवरात्र साजरी केली त्यांची अॅनिव्हर्सरी आहे हो की नाही हे गोष्ट सांगू भगवान शंकरांचं आणि माता पार्वतीचं लग्न झालं हे अगदी खरं आहे पण त्याचबरोबर ह्या दिवशी आणखी एक सुंदर घटना घडलेली आहे कुठली माहिती आहे विश्वातलं पहिलं शिवलिंग कुठं आहे तर ते काशीचे विश्वनाथ
पहिलं शिवलिंग कुठला? विश्वातला पहिलं शिवलिंग हे काशीचे विश्वनाथ. ह्या अगोदर ते ज्योतिर्स्तब्ध रूपामध्ये होतं, ज्योतिर्स्तब्ध रूपामध्ये होतं. आणि ह्या मागवद्य जो हा पर्वकाळ आहे, ह्या पर्वकाळामध्ये सगळ्यात पहिलं जर पूजा असेल, ती पूजा जर त्या भगवंताची कोणी केली असेल तर ती विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी केलेली आहे. ज्या दिवशी ज्या रात्री भगवान शंकर